हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच तयोस्तद्भुतं कर्म दावांग मोक्षमात्मनः गोपास्त्रिभिः समाचक्षु प्रलंबवधमेव च. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. भगवान गोपाल कृष्णाच्या लीला या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णांनी बाललीला ज्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये केल्या याला तोड नाहीये. इतर कोणत्याही अवतारामध्ये अशा प्रकारच्या लीला भगवंतांनी केलेल्या नाही. जरी रामावतार भगवंतांनी घेतला तरी रामावतारमध्ये बालपण रामाचं नाहीये. फार अल्प आहे, फार थोडं आहे आणि राजग्रहातलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यापासून ते दूर आहे. वामन हे जरी लहान असले तरी बालपणीच त्यांची मुंज झाली आणि त्यांनी बलीच्या द्वारात प्रवेश केला. बालपणीच त्रिविक्रम रूप धारण केलं. परशुराम यांचंही बालपण नाहीये. म्हणजे जे जे अवतार भगवंतांनी धारण केले त्यामध्ये वामन असो, राम असो, परशुराम असो, बाकी मच्छ कच्छ वराह नृसिंह हे तर नाहीच नाही. या सगळ्यामध्ये फक्त गोपाल कृष्णाचा अवतार असा आहे की जो बाल लीलेसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळं सगळ्याच संतांनी, कोणतेही संत घ्या, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, तुकाराम, एकनाथ, सर्वांनी बाललीला निळोबापर्यंत सर्वांनी कृष्णाची बालक्रीडा आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहे. प्रत्येकाने बालक्रीडा लिहिली, प्रत्येकाने बाललीला लिहिली. का बरं? अहो, बाललीलेमध्ये जेवढं मन रममाण होतं तेवढं इतर लीलेत होत नाही. नुसत्या युद्ध किंवा संघर्ष यामध्ये होत नाही. बाललीलेमध्ये जो एक खेळकरपणा आहे, जे प्रेम आहे, जी प्रेमवृद्धी आहे ती इतर ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळे भगवंताची कृष्णाची बाललीला ही आपल्या मनामध्ये कायम राहिलेली आहे. आज सुद्धा आपण जेव्हा गोपाल कृष्णाचा जन्मदिन असतो, अष्टमी, श्रावण कृष्ण अष्टमी, त्यावेळेला मुलांना सजवतो आणि स्पर्धा करतो. कोणती? कृष्णरूप सज्जा. वेगवेगळ्या वयाचे कृष्ण, कुणी रांगणारे कृष्ण आहेत, कुणी उभे राहणारे कृष्ण आहेत, कुणी चालणारे आहेत, कुणी गोवर्धन धारण करणारे आहेत. हे सगळे कृष्णरूप आपण करतो का? अहो, आपण आपल्या मुलामध्येच कृष्णाचं रूप पाहतो. असं आहे. आपण सुद्धा म्हणतो, पहा ना, गोपाल कृष्णासारखे खोड्या करतो. पहा, माझा मुलगा गोपाल कृष्णासारखा आहे, माझा नातू गोपाल कृष्णासारखा आहे. का हो? रामासारखा का नाही? नाही नाही. राम हे बालपणीच योग वासिष्ठ शिकलेले होते. बालपणीच ते क्षत्रियाचे पुत्र म्हणून सर्वांना परिचित होते आणि ते राजग्रहाच्या बाहेरही फारसे गेले नाहीत. पण कृष्ण मात्र बालगोपालामध्ये खेळले, मातीमध्ये खेळले. हे कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. मातीत, पाण्यात, लोण्यात यामध्ये सगळं अंग भरून टाकलं आणि यामध्ये तल्लीनता जी यामध्ये झाली ती गोपाल कृष्णाशिवाय दुसरी कोणी नाही. आणि म्हणून कृष्णाची बाललीला याच्यात या ठिकाणी असंही म्हटलंय की चरित्र आणि लीला याच्यात फरक आहे. रामाचं चरित्र आहे आणि कृष्णाची लीला आहे. कृष्ण लीला, रामाचं मात्र चरित्र आहे. कारण चरित्रामध्ये एक मुख्य उद्देश असतो, कुठला तरी उद्देश असतो. पण कृष्णाने जी बाललीला केली याच्यात काही उद्देश नाहीये. ही सहजपणे झालेली आहे, सहजपणे घडलेली आहे. याच्यामध्ये उद्देश नाही, यात काही प्राप्त करायचं नाही, याच्यामधून भगवंताला काही मिळवायचं नाही. त्याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा सामाजिक स्वार्थ सुद्धा नाहीये. यामध्ये कोणत्याही प्रकारची मनातली अशी भावना नाही. त्यामुळं ही निस्वार्थ, त्याचप्रमाणे निरीच्छ आणि अलिप्तपणाने केलेली
अलिप्तपणा सुद्धा खूप महत्वाचा आहे. चरित्रामध्ये अलिप्तपणा नसतो, त्यामध्ये तो लिप्त असतो. पण या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण हे अलिप्त आहेत, या सगळ्यापासून अलिप्त आहेत, परंतु तरी समरस झालेले आहेत. समरसता आणि अलिप्तता याचं मोठं सुंदर संगम, सुंदर मिश्रण यामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. आणि म्हणून या गोकुळामधल्या, वृंदावनामधल्या सगळ्या स्त्रिया इतक्या तल्लीन झाल्या की त्यांच्यामध्ये गोपालकृष्णाशिवाय दुसरा विषय नव्हता. कृष्णाच्याच पायातल्या पैंजणांचा आवाज, कृष्णाच्या घागर माळांचा आवाज, त्याचप्रमाणे त्यांच्या हातातल्या कंकणांचा आवाज हा त्यांना ऐकू येत असे आणि त्यातून नादब्रह्माची प्रतीती येत असे, असं वर्णन केलेलं आहे. आणि गोदोहना बैसली गोपदारा असं वर्णन काव्यामध्ये वामन पंडितांच्या सारख्या कवींनी केलेलं आहे. गोदोहना बैसली गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. ती दूध काढते. नाथानी वर्णन नाही केलं का? अहो, नाथानी तर वर्णन असं केलंय की बैल दुभती नंदा घरी, राधा पाहुणी भुलले हरी आणि बैल दुभती नंदा घरी. कृष्ण हे बैलाची देखील धार काढत होते आणि बैल दूध देत होता. ही अशी अलौकिक गोष्ट फक्त गोकुळात होऊ शकते, फक्त भगवंताच्या स्पर्शाने होऊ शकते. गोदोहना बैसली गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. पात्रामध्ये क्षीरधारा, दुधाच्या धारांचा आवाज येत होता. अहो, दुधाच्या धाराचा कशाचा? तो भगवंताच्या नावाचाच आवाज होता. ते म्हणतात, तेणेश्वरे मंजुळ गीत गाती गोविंद दामोदर माधवेती. गोविंद, दामोदर, माधव हाच आवाज त्या जणू काही दुधामधून सुद्धा येत होत्या. याप्रमाणे सकाळच्या वेळेला रोज भगवंताला उठवायला सगळे गोपाळ यायचे. प्रभात काली जननी यशोदा उठी म्हणे सत्वर बा मुकुंदा गोपाळ आले तुझला बहाती गोविंद दामोदर माधवेती. हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा उठ. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक लीलेमध्ये भगवंताची इतकी तन्मयता होती की भगवंताशिवाय इथं दुसरा विषय नव्हता. गोकुळामध्ये सगळं अध्यात्म आलेलं होतं. गोकुळामध्ये मुक्ती या ठिकाणी वावरत होते असं म्हटलंय. मुक्तपणा सोडला, मुक्तीने मोक्ष सोडला, भगवंताचं स्थान सोडलं आणि ती इथं आली. अहो, देवच इथं आले, मग मुक्ती तिथं राहून करील काय? तेव्हा इथेच सगळी मुक्ती. मग ती भगवंताची सगळी चतुर्विध स्वरूपाच्या मुक्त्या, चतुर्विध स्वरूपाची किंवा पंचविध स्वरूपाची मुक्ती, साष्टी मुक्ती, स्वरूपता, समीपता, सायुज्यता, या सगळ्या प्रकारच्या मुक्ती या ठिकाणी पाणी भरत होत्या. आणि भगवंतांनी एक 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 लीला करायला सुरुवात केली. त्यांनी म्हणलंय की भगवंत ज्या वेळेला या नागाचा भगवंतांनी बंदोबस्त केला, कालिया नागाचा, त्या दिवशीच रात्री त्यांनी दावानल भक्षण केला. त्यानंतरही एकदा अशीच घटना घडली, सगळा दावानल लागला आणि भगवंतांनी दिवसा लागलेला दावानल तो देखील आपल्या पोटामध्ये घेतला. भागवतकार असं म्हणतात, टीकाकार असं म्हणतात की भगवंतांनी 3 प्रकारचे अग्नी आपल्या पोटामध्ये घेतलेत. एक विषाग्नी, कारण हा जो कालिया होता तो विष रूपाने होता, तेव्हा त्याचा विषाग्नी भगवंतांनी आपल्यामध्ये घेतला. विषाग्नी, दावाग्नी हाही घेतला, दावाग्नी आणि मुंजाग्नी हा देखील भगवंतांनी घेतला. विषाग्नी, मुंजाग्नी आणि दावाग्नी अशा 3 प्रकारच्या अग्नी भगवंतांनी भक्षण केला. कारण भगवंताजवळ 3 ताप नष्ट करण्याची शक्ती आहे. 3 ताप, ते ज्याला आपण अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक म्हणतो, हे 3 ताप भगवंत नष्ट करू शकतात. म्हणून तर मुंजाग्नी, दावाग्नी आणि विषाग्नी हा भगवंतानी आपल्यामध्ये धारण केला. एक रात्रीमध्ये, एका रात्री अग्नी प्राशन केला, रात्रीची वेळ होती. एकदा दिवसा अग्नी प्राशन केला आणि भगवंताच्या या चरित्रातून, लीलेतून असं दिसतं की भगवंतानी भक्तासाठी कोणत्याही काळाचं, वेळेचं बंधन पाळलेलं नाहीये. भक्तजनांचा ताप हरण करण्यासाठी भगवान नेहमी सदैव तत्पर आहेत. याप्रमाणे भगवंताच्या या अलौकिक
क्रीडेचा या ठिकाणी आविष्कार करताना सगळे लोक, शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, सगळे गोप गोपी सगळे म्हणू लागले काय खरोखर भगवंताची लीला आहे. अहो त्यांनी एवढा 12 गाव लागलेला दावाग्नी गिळला, एवढा प्रचंड असलेला नाग कालिया त्याचं दमन केलं आणि प्रलंबासारखे राक्षस मारले. गोप वृद्धाश्च गोप्यश्च, गोप गोपी वृद्ध वृद्ध लोक सुद्धा चकित झाले आणि याप्रमाणे भगवंताच्या या नादामध्ये तल्लीन झाले. ते म्हणतात अहो भगवंताच्या नादात इतके लोक तल्लीन झाले होते की सगळ्या गोकुळामध्ये त्याने वर्णन केले अध्यात्मच खेळत होतं, केवळ परमार्थ खेळत होता. या 19व्या अध्यायामध्ये, दशमस्कंधाच्या 19व्या अध्यायात सगळं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे की तपःकृशा देवमीढा आसीत दिवर्षी यसामही. ते म्हणतात घटना अशी घडली की ऋतू येतोय, ऋतू चाललाय, आता ग्रीष्म आला, ग्रीष्मामध्ये सगळीकडं अर्थात सगळं पाणी कमी झालं, त्याचप्रमाणे झाडं सगळे ओके बोके दिसू लागले, त्याचप्रमाणे पानं सगळे नष्ट झाले. कसं काय? आता हे साधं एक निसर्ग वर्णन आहे, जाता जाता फक्त 2 मिनिटात सांगतो. हे निसर्ग वर्णन आहे, पण त्या निसर्ग वर्णनाला त्यांनी रूपकात्मक आध्यात्मिक अशा प्रकारचा आविष्कार किंवा त्याची झालर जोडलेली आहे. झाडं ओकी बोकी झाली, झाडं पर्णहीन झाली, हे ठीक आहे निसर्गाचं वर्णन, पण कसं झालं ते म्हणतात तपःकृशा देवमीढा. जणू काही तप करून करून एखादे ऋषी मुनी ज्याप्रमाणे तप करून करून त्यांचं सगळ्या अंगावरचा जी पुष्टी तुष्टी आहे ती नष्ट व्हावी आणि केवळ त्यांची हाडं दिसावेत, त्याप्रमाणे झाडं दिसू लागली. आता एकीकडे झाडं ओकी बोकी झाली असं वर्णन आहे, पण त्याला लागलीच अध्यात्म जोडलंय त्यांनी. ज्याप्रमाणे ऋषींनी तपश्चर्या केल्यानंतर तपकर्षित ते होतात, तपाने कर्षित होतात, खंगून जातात, त्याप्रमाणे यथैव काम्य तपस्तनु संप्राप्य तत्फलम. याप्रमाणे मग पुढे शरद ऋतू आला. शरद ऋतूमध्ये सगळीकडं मोठं सुंदर वातावरण दिसू लागलं आणि प्रत्येक गोष्टीला त्याने अर्थ जोडलेला आहे. आणि वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतोय, शरद ऋतूमध्ये थंडी आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये ऊन आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक अर्थ त्यांनी दिलेला आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात भगवंता दररोज वनामध्ये जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. या 19व्या अध्यायामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की आजच आपण हे तळे वगैरे जे बंद बांदिस्त करतो किंवा एखाद्या ठिकाणी तळ बांधतो किंवा बांध बांधतो, तशा प्रकारचा बांध किंवा तळे हे आजच बांधतोय तसं नाही. त्या काळामध्ये सुद्धा बांध बंदिस्ती केलेली होती. गोकुळ कसं होतं ते त्याने वर्णन केले की गोकुळामध्ये सगळीकडे सुबत्ता होती, सगळीकडे शेती, भाताची शेती केली जाते, प्रामुख्याने भात, तांदूळ लावला जायचा आणि सगळीकडे बांध बंदिस्ती केलेली होती. आज जसं आपण तळे बांधतो, हे बेणसुरा नदीवर तळ बांधलं किंवा इकडे नाथसागर बांधला, तसं त्या काळामध्ये तळे बांधलेले होते. वर्णन कसं केलंय? केदारेभ्यस्वपो गृह्णन कर्षका दृढसे तुभीही. केदारेभ्यो, केदारेभ्यो म्हणजे शेतासाठी, रानासाठी, रानाला योग्य वेळेला पाणी मिळावं त्याप्रमाणे त्यासाठी दृढ सेतुभीही बांध बंदिस्ती केलेली होती असं वर्णन आहे. त्याचबरोबर त्याने असे वर्णन केले की ज्याप्रमाणे शेतामध्ये शेतकरी लोक हे आपल्या शेतामध्ये पाणी देतात आणि जिकडं पाहिजे तिकडं पाणी सोडतात, जिकडं नको तिकडं बांध घालतात आणि नको जिथे पाहिजे तिथे पाणी सोडतात. त्याप्रमाणे केदारेभ्यस्तपो गृह्णन कर्षका दृढ सेतुभी यथा प्राणी स्वज्ञानम त्या निरोधेन योगिनः. मग याला पुन्हा आध्यात्मिक अर्थ जोडलाय की ज्याप्रमाणे एखादा योगी आपल्या इंद्रियाचा संयम करतो त्याप्रमाणे हा दृढ सेतू आहे. सेतू म्हणजे बांध. जसा शेतकरी बांध घालतो आणि पाणी अडवतो आणि दुसरीकडे पाणी सोडतो, मग हे अडवणं म्हणजे काय? ते म्हणतात जसा एखादा योगी आपल्या इंद्रियाचं नियंत्रण करतो, इंद्रियातील सगळ्या वृत्ती अडवतो आणि भगवंताकडे लावतो, त्याप्रमाणे हे प्रवाह दुसरीकडे लावले. तेव्हा यथा प्राणे स्वज्ञानम
तर निरोधेने योगिना. याप्रमाणे पूर्ण 19वा अध्याय हा सगळा आध्यात्मिक रूपकात्मक अशा स्वरूपाचा आहे. खम शोभत निर्मेघम आला, शरद ऋतू आला. आता शरद ऋतू चालू आहे. शरद ऋतूचं वर्णन कसं केलंय? खम शोभत निर्मेघम, आकाश आता स्वच्छ झालं. वर्षा काळामध्ये सगळीकडे गच्च मेघ दाटून यायचे, आता सगळे मेघ संपले, स्वच्छ आकाश झालं, निरभ्र आकाश झालं. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे या शरद ऋतूमध्ये स्वच्छ आकाश झालं, निरभ्र आकाश झालं. आता निरभ्र आकाश झालं, त्याला आध्यात्मिक अर्थ काय जोडलाय? सत्वयुक्तम यथा चित्तम. ज्याप्रमाणे माणसाचं चित्त सत्वयुक्त व्हावं त्याप्रमाणे आकाश झालं. म्हणजे जर मेघ आले, मळ वाहले तर ते वासनांचे मेघ आहेत. पण वासना गेल्या, कारण मेघाने काय होतं? मेघाने पाऊस पडतो. पावसाने काय होतं? उत्पत्ती होते. म्हणजे वासनेतून उत्पत्ती होते ना. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. तेव्हा वासना म्हणजे हे आकाशामध्ये आलेले मेघ. मग मेघ नष्ट झाले म्हणजे वासना नष्ट झाल्या असा अर्थ जोडलाय. याप्रमाणे सत्वयुक्तम यथा चित्तम, ज्याप्रमाणे माणसाचं चित्त हे सत्वयुक्त व्हावं त्याप्रमाणे शब्द ब्रह्मार्थ दर्शनम. शब्द ब्रह्मार्थ दर्शनम. शब्द ब्रह्मार्थ, शब्दातला ब्रह्मज्ञानात्मक अर्थ जेव्हा कळतो तेव्हा माणसाचं चित्त सत्वयुक्त होतं. आणि मग आकाश निरभ्र झालं, जसं मन स्वच्छ झालं असं जोडलंय त्यांनी प्रत्येक गोष्टीत. आणि मग अशा पद्धतीने ते म्हणतात राजज्ञा निर्भया लोका. अहो, लोक निर्भय होते. लोकांना कोणाची भीती नव्हती. चोराची भीती नाही, चिरटाची भीती नाही, कोणाचीच भीती नाही. लोक आनंदी निरामय जीवन जगत होते. आणि अशा वेळेला शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, इकडे घटना अशी घडली की भगवंतानी वनामध्ये जाऊन वेणू वाजवायला सुरुवात केली. भगवान गोपाळांसह गेले. बलराम दादा सोबत होते, सगळे गोपाळ होते. आणि इत्थम शरद स्वच्छ जलम. शरद ऋतू आला, आकाश स्वच्छ झालं, सगळीकडे सुगंध वातावरण पसरलं. पद्माकर सुगंधीना, कमल पुष्पाचा सुगंध सगळीकडे पसरला. आणि यांनी वर्णन केलंय की सगळं वन पुष्पांनी भरून गेलं. कुसुमित वनराज शोष्मी भृंग, त्या ठिकाणी भृंग अर्थात भुंगे गुंजारव करू लागले, हरिण पळू लागले. त्याप्रमाणे सगळे पक्षी सुस्वराने गाऊ लागले. ज्या वेळेला पक्षी गातात त्यावेळेस समजायचं आनंद आहे. आजकाल पक्षी दिसत नाहीत. पूर्वी घरामध्ये चिमण्या असायच्या, आता चिमण्या दिसत नाहीत. का हो? चिमणे गेल्या म्हणले पळून. का? अहो, तुमच्याकडे यंत्र तंत्र आले, हे सगळे मोबाईल आले, त्याप्रमाणे हे सगळे कनेक्शन आले आणि त्यामुळं पक्षी गायब झाले. जेव्हा पक्षी हे आपल्या मनाचं प्रतीक आहे. पक्षी आनंदी असले म्हणजे मन आनंदी असतं. ज्याप्रमाणे ते म्हणतात मधुपती रवगाह्य चारयनगाः. आणि भगवान चारयनगाः, भगवान हे गायींच्या वासरांना चालण्यासाठी वनामध्ये आलेले होते. आणि एका झाडाच्या ते उभा राहून भगवंतानी आपली मुरली सुरू केली, मुरली वादन सुरू केलं. हे मुरली वादन सुरू केलं की घराघरामध्ये असलेल्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या गोपी यांच्या मनामध्ये बेचैन निर्माण झाली. त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये चलबिचल सुरू झाली. सगळ्या एकमेकींशी बोलू लागल्या. सगळ्या त्यांच्या कामामध्ये त्यांचं लक्ष लागेना. तद्व्रज स्त्री आशुत्य वेणुगीतम स्मरोदयम. वेणुगीत ऐकल्याबरोबर ही वेणू भगवंत हे आपल्या ओठाला लावून तिच्यापासून जे स्वर काढत होते, हे स्वर ब्रह्म विभूषिताम असं वर्णन केलेलं आहे. अहो, ते स्वर कशाचा? ते स्वर ब्रह्म होतं. त्या स्वराच्या निमित्ताने ब्रह्मात्मक अशा प्रकारची वृत्ती होत होती. ब्रह्मदर्शन त्यातून घडत होतं. नाद ब्रह्म हे त्यातून प्रगट होत होतं. काश्चित परोक्षम कृष्णस्य. आणि मग कृष्णाच्या पश्चात ह्या सगळ्या गोपिका घरी आहेत, सगळ्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. पण कृष्णाची मुरली कानावर आल्याबरोबर, कृष्णा तुझी मुरली माझ्या कानावर आली आणि माझं देहभान हरपलं. कृष्णा तुझी मुरली कानावर आली आणि देहभान विसरून गेले मी.
ते म्हणतात की मुरली कृष्णाची ऐकल्याबरोबर सगळ्या माझी देहभान वृत्ती हरली रे कृष्णा, तुझी माझी मुरली ऐकल्याबरोबर, तुझे स्वर ऐकल्याबरोबर माझं देहभान हरपलं आणि तुझी मुरली नको वाजवू कृष्णा मुरली रे, त्यामध्ये नको वाजवू, तू मुरली वाजवू नकोस असं नको, याचा अर्थ वाजव असा आहे. कारण वाजवत असताना जी तल्लीनता त्यांना प्राप्त झाली ती तल्लीनता आनंद देणारी होती, पण अस्वस्थही करणारी होती. का तर संसारातून त्यांना बाहेर पडायचं होतं. आणि तद्वर्णयितुम आरब्धास म्हणते कृष्ण चेष्टितम. आता सगळ्या कृष्णाचं वर्णन करू लागल्या. ह्या सगळ्या गोपिका मनातले मनात कृष्णाचं वर्णन करू लागल्या. ज्ञानेश्वर माऊलीने ज्याप्रमाणे म्हटलंय की कृष्ण हा आला हे कशाहून कळतं, ते म्हणतात अहो कृष्णाच्या येण्याचं, कृष्णाच्या साक्षात्काराचे अनेक संदर्भ कवींनी मांडलेले, भागवतकारांनी मांडलेले, ज्ञानेश्वर अधिक संतांनी मांडलेले. जेव्हा एक गोपिका कृष्णाच्या नादामध्ये तल्लीन आहे आणि कृष्ण आला का म्हणून ती पाहते, कृष्ण आला का कृष्ण आला नाही याचा कानोसा ती घेते आणि मग एकदम अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला, सुगंध आला, तुळशीचा सुगंध आला. तुळशीचा सुगंध आल्याबरोबर एकदम ती गोपिका जागृत झाली. अरे कृष्ण आलेत बहुधा. का? तुळशीचा वास आला म्हणजे कृष्ण आलेत. ज्याला म्हणतात गंध संवेदना, ज्याला म्हणतात गंध साक्षात्कार. देव जेव्हा साक्षात्कार देतो तेव्हा तो एकदम कधी देत नाही, कारण एकदम साक्षात्कार आपल्याला सुद्धा सहन करता येणार नाही. सूर्य जर एकदम समोर आला तर आपण जळून भस्मसात होऊ. म्हणून देव एकदम समोर येऊ शकत नाही. आला तर ते भक्ताची परीक्षा पाहत पाहत तो येतो आणि मग आधी त्याला तो तयार करतो. तो कसा तयार करतो? आधी गंध संवेदना, आधी गंध साक्षात्कार. नुसता तुळशीचा परिमळ आला की तिला वाटतं मी म्हणे गोपाळू आला आणि मग चाचरत चाचरत बाहेर निघाली. लाजत मूर्ख ती बाहेर आली, शोधते कृष्ण कुठे आहे. आणि मग मुरलीचा नाद आला, म्हणजे नाद साक्षात्कार, गंध साक्षात्कार, याप्रमाणे वेगवेगळे साक्षात्कार कवींनी वर्णन केलेले. याप्रमाणे हा नाद साक्षात्कार आहे, ज्यातून भगवंताच्या रूपाचं वर्णन गोपिका करतायत. बाळहा पीडन नटवर वपो कर्णयोग कर्णिकारम. काय वर्णन केले भागवतकारांनी, अप्रतिम वर्णन आहे. बरहा पीडम नटवर वपो कर्णयोः कर्णिकारम बिभृद्वास कनक कपिशम वैजयंती च मालाम रंध्रान वेणो रधर सुधया पूरयन गोपवृंदैर वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. त्या ठिकाणी रंध्रान वेणो रधर सुधयो, त्या सगळ्या गोपिका कृष्णाचं वर्णन करतायत. बरहा पीडम, कृष्ण कसा आहे, ज्यांनी मयूर पिच्छ आपल्या मस्तकी लावलेला आहे. नटवर वपुहू, जो नटाचा वेश धारण केलेला आहे. वेगवेगळे वेश रोज धारण करत होता कृष्ण. रोज एक वेश नव्हता, वेगवेगळे कपडे, वेगवेगळे दागिने, वेगवेगळे प्रकार भगवान धारण करायचे. नटाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने तो समोर यायचा. कधी रुसून, कधी रागावून, कधी प्रेमाने बोलून, कधी आपल्याकडे न बघताच पुढे जाऊन, असं वेगवेगळ्या लीला भगवान करत असे. म्हणून नटाप्रमाणे तो आहे. आणि कर्णयोग कर्णिकारम, त्याच्या कानामध्ये भगवंतानी काय घातलं होतं? कुंडल तर होतेच होते, पण ते म्हणतात कानामध्ये कर्णिकार नावाचं एक फूल. त्या कर्णिकार म्हणजे काय? तर आज कर्णिकार या शब्दाचा अर्थ भागवतकारांनी किंवा टीकाकारांनी देत असताना तो पांगऱ्याचं फूल असं दिलेलं आहे. पांगऱ्याचं फूल कृष्णाने कानामध्ये घातलेलं होतं. कर्णयोग कर्णिकारम, पांगऱ्याचं फुल कानात घातलेले होते. आणि मग बिभ्रद्वास कनक कपिशम, पिवळं वस्त्र धारण केलेलं होतं. आणि वैजयंतींच मालाम, वैजयंती माला धारण केलेली. आणि आपल्या ओठाशी वेणू धारण केलेली होती. रंध्रान वेणो रधर सुधया, आणि त्या वेणूमधून सुंदर अशा प्रकारचं गीत संगीत भगवान प्रगट करायचे. रंध्रान वेणू, या ठिकाणी रंध्र शब्द वापरला. रंध्र म्हणजे छिद्र. आता वेणूचं मोठं सुंदर विवेचन काही अभ्यासकांनी केलंय.
ते म्हणतात ही वेणू, ही एक साधी वेणू म्हणजे काय हो? वेळूचं लाकूड आहे, वेळू येतो, त्याला छिद्र पाडले, कारण छिद्र पाडल्याशिवाय स्वर निघतील का? नाही निघणार, छिद्र पाहिजेत त्याला. रंध्रान म्हणजे छिद्र आहेत. ती वेणू असं म्हणते, ती देखील भगवंताची भक्तच आहे ना हो. कोण आहे? अहो प्रत्यक्ष शंकर आहेत वेणू, म्हणजे महादेव आहेत वेणू. महादेव देखील भगवंताचे भक्त आहेत. आणि ते म्हणतात देवा, अहो माझ्या अंगाला छिद्र आहेत, 6 किंवा 7 छिद्र आहेत. आणि हे जे छिद्र आहेत ते छिद्र म्हणजे काय? आमची न्यूनता आहे, आमचा कमीपणा आहे. छिद्र म्हणजे कमीपणा, नाही का? छिद्र म्हणजे कमीपणा, अपूर्णता म्हणजे छिद्र. हे छिद्र वेणू म्हणते की मी लाजत नाही, मी तुमच्या पुढे माझे छिद्र घेऊन आले, माझा कमीपणा घेऊन आले, माझी अपूर्णता घेऊन आले. का? तो तुझ्या हस्तस्पर्शाने या अपूर्णतेलाही परिपूर्णता प्राप्त होईल. ही अपूर्णता सुद्धा परिपूर्ण होऊ शकते ही तुझ्या छिद्रामुळे, तुझ्या स्पर्शामुळे. म्हणून माझे जे छिद्र आहेत, मग ह्या 7 किंवा 6 जे छिद्र या ठिकाणी आहेत, 7 स्वर, सा रे ग म प ध नि सा, याप्रमाणे 7 स्वरांचे 7 छिद्र. या 7 छिद्राच्या द्वारे मी माझे विकार तुझ्या समोर आणलेत. पण विकार नष्ट करणारा तूच आहेस. तू विकार नष्ट कर आणि माझ्या छिद्रांवर बोट ठेव, की ज्यामुळे माझे विकार नष्ट होतील आणि माझ्यामध्ये जी अपूर्णता आहे ती परिपूर्ण होईल. याप्रमाणे ही वेणू सुद्धा असं म्हणते, ही बासरी देखील असं म्हणते की देवा, मी तुझ्याकडे माझे छिद्र घेऊन आले, ते परिपूर्ण करण्याचं काम तुझं आहे. आणि मी समर्पित भावनेने तुझ्याकडे आले, समर्पित भावनेने आले. ही समर्पितता असल्यामुळे रंध्रान असा शब्द वापरलाय. रंध्र म्हणजे छिद्र. वेणू रधर सुधया, तो आपल्या अधराशी धारण केलाय. ही वेणू, ही मुरली अधराशी धारण केली आहे. आणि या भगवंताच्या या रूपाकडे पाहिल्यानंतर सगळ्या गोपिकांना त्या वेणूबद्दल, त्या मुरलीबद्दल असूया वाटायला लागली. त्या म्हणाल्या, पहा ह्या वेणूचं, ह्या मुरलीचं किती भाग्य, किती कृष्णाच्या ओठाशी लागली आहे. आणि कृष्णाच्या ओठामधलं अमृत पिते ती. रुधर सुधया, सुधा म्हणजे अमृत. ही अमृत पिते आणि आम्हाला मात्र कृष्णाचं अमृत मिळत नाही. सगळं अमृत हीच पिऊन टाकते आणि ती अमृत पिते. त्यातलं काही थोडं राहिलेलं आम्हाला या स्वराच्या निमित्ताने मिळतंय. हे स्वरामृत आम्हाला मिळते. भगवंताच्या या मुरली नादाचं स्वरामृत हे आम्ही प्राशन करतोय कर्णाच्या द्वारे, कानांच्या द्वारे. पण हे मुरलीचं किती मोठं भाग्य आहे, म्हणून अंतःकरणामध्ये त्या जळफळू लागल्या. कारण स्त्रियांचा स्वभाव आहे, हा स्वभाव इथे प्रगट केलेला आहे. आणि दुसरीकडे जी तळमळ आहे ती प्रगट केलेली आहे. हा स्वभाव जरी असला तरी तो तिरस्कार किंवा द्वेष या अर्थाने नाहीये, मत्सर या अर्थाने नाहीये. मग प्रेमाचाच आविष्कार आहे की पहा त्या मुरलीचं किती भाग्य, किती भगवंताच्या ओठाशी लागली आहे. रंध्रान वेणो रधर सुधया पूरयन गोप वृंदैर वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशद्गीत कीर्ती. आणि याप्रमाणे इति वेरुण रमम राजन. हे राजा, शुकाचार्य म्हणतात, आहा शुकाचार्य हे परमावस्थेला पोहोचलेले होते. शुकाचार्याला आता जीवनात काही करायचं शिल्लक राहिलेलं नव्हतं. अहो ज्याप्रमाणे अग्नी जळून खाक व्हावा, त्याची राख व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाची राख झालेली होती, त्यांच्या सगळ्या वासनांची राख झालेली होती. अशाही परिस्थितीत भगवंताचं वर्णन करताना त्यांना त्यांचे शब्द फुलून आलेले. ते म्हणतात, हे राजा, अशा प्रकारे भगवंताचा वेणू रव ऐकला आणि सगळ्या स्त्रियांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांनी भगवंताकडे त्यात एकरूप झाल्या. मनाने काम चाललेलं होतं घरातलं, संसारातलं, आणि प्रत्येक जणीच्या कानावर भगवंताचा स्वर आल्याबरोबर या इतक्या तन्मय झाल्या. याचं वर्णन गोप्य ऊचुहू इथून केलेलं आहे. आता गोपी काय म्हणू लागल्या हे शुकाचार्य सांगायला लागले की गोपी काय म्हणू लागल्या यावेळेला.
त्या म्हणतात अक्षण्वतां फलमिदन्न परम विदामः सख्य पशूननु विशिवेश यतोर्वयस्यैः वक्त्रं व्रजेश सुतयोरनु वेणुजुष्टं यैर्वा निपेत मनुरक्त कटाक्ष मोक्षम. हे भगवंता, कटाक्ष मोक्षम, कटाक्ष मोक्षम शब्द फार सुंदर वापरलाय. कटाक्षाने आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. तुझ्याकडे पाहणं हाच मोक्ष आहे. तुझ्या रूपाकडे पाहणे हीच मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे वेगळी काय असते हो? भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन हीच मुक्ती आहे. कटाक्ष मोक्षम. आणि हा कटाक्ष जो भगवंताने आमच्याकडे केला काय, किंवा आम्ही भगवंताकडे केला काय. अक्षण्वताम फलमिदम. अक्षण्वताम शब्दाचा अर्थ असा आहे की अक्ष म्हणजे इंद्रिय, आणि जे इंद्रिय आहेत मग ते डोळे, कान, नाक, त्वचा सगळं. त्वचेची या राना धाडू नको म्हणा, तेथे नंदाचा काना डोळा घाली ओ माये. माऊलींनी म्हटलं त्वचेची या राना धाडू नको म्हणा, तेथे नंदाचा काना डोळा घाली ओ माये. श्रीकृष्णाच्या या लीलेचं वर्णन माऊलींनी आपल्या गवळणीमध्ये केलेलं आहे. तेव्हा असे भगवान त्यांच्याकडे पाहत, त्यांचं गीत ऐकत, त्यांचा स्पर्श त्यांना करत करत जी तल्लीनता प्राप्त होते. अक्षण्वताम. अहो ते म्हणतात या सगळ्या इंद्रियाचं सार्थकत्व काय असेल, इंद्रियाचं सार्थकत्व कशात असेल तर भगवंताच्या मध्ये तल्लीन होण्यात आहे. भगवंताकडे पाहण्यात, भगवंताची मुरली ऐकण्यात, भगवंताला स्पर्श करण्यात, त्यांना माळा करून देण्यात, त्याचप्रमाणे त्यांना चंदन लावण्यात, त्यांना लोणी खाऊ घालण्यात आमच्या जीवनाचं सार्थक आहे. सगळ्या इंद्रियांचं सार्थक. अक्षण्वताम फलमिदम. अक्षण्वताम. आम्ही अक्षण्वत आहोत. अक्ष म्हणजे इंद्रिय. आम्ही इंद्रियाच्या द्वारे अतिइंद्रिय परिभोगवी न इंद्रिया करवी. माऊलींनी जे म्हटलंय ना ते हे आहे. अतिइंद्रिय आहे भगवान. अतिइंद्रिय इंद्रियाच्या पलीकडचा आहे, पण तो इंद्रियाच्या द्वारे भोगता येऊ शकतो, इंद्रियाच्या द्वारे आकळता येऊ शकतो, इंद्रियाच्या द्वारे आम्हाला पिता येऊ शकतो, खाता येऊ शकतो. जनाबाईंनी म्हटलं का, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. सगळं देवच आहे. असा भगवंत रूप, कृष्ण रूप त्या सगळ्या स्त्रिया झालेल्या होत्या. त्या म्हणतात अक्षण्वताम. आम्ही इंद्रिय आहेत, आम्ही इंद्रियाधीन आहोत, पण इंद्रियांचं खऱ्या अर्थाने सार्थकत्व तुझ्यामध्ये. फलमिदम न परम विदाम. आम्ही हे जाणत नाही. आम्हाला वेद कळत नाही, उपनिषद कळत नाही, ज्ञान कळत नाही, पण तुझं सख्य काय ते आम्हाला कळतं, तुझं प्रेम आम्हाला कळतं, तुझ्याशी तन्मयता आम्हाला कळते. आम्ही वेद जाणत नाही, आम्ही ज्ञान जाणत नाही, आम्हाला काही येत नाही, पण सख्य पशून आम्ही तुझ्याशी जे सख्य केलंय, तुझ्याशी जे प्रेम केलंय, त्या प्रेमाने आम्ही आज नादावलो, त्या प्रेमाने तल्लीन झालोय. आणि यैर्वा निपीत मनुरक्त कटाक्ष मोक्षम. तू आमच्याकडे ज्या तिरप्या नजरेने पाहतोस, ज्या हळूच बारीक नजरेने आमच्याकडे पाहतोस, तोच आमच्यासाठी मोक्ष आहे, तीच आमची मुक्ती आहे. च्युत प्रवाल बरहस तब कोप तलाब्ज. ही पूर्ण अध्यायच इतकं सुंदर प्रमाणे वर्णन करण्यात आलेलं आहे. देवा, तुम्ही माला धारण केलेली आहे आणि पशुपाल गोष्ठ्याम. तुम्ही पशु संचारणाच्या निमित्ताने या वनामध्ये फिरता. रंगे न जथा नटवरौ क्वच गायमानौ. आणि ज्याप्रमाणे एखादा नट रंगमंचावरती अभिनय करावा, त्याप्रमाणे तू या ठिकाणी अभिनय करतो. देवा, दामोदराधर सुदामपि गोपिका नाम. जी मुरली भाग्यवान आहे, तिला तुझी अधर सुधा प्राप्त होते, परंतु आम्ही मात्र अल्पभाग्याचे आहोत, कारण आम्हाला हा आनंद मिळत नाही, आम्हाला तुझा अधर सुद्धा मिळत नाही. भुंक्ते स्वयं यवदशिष्ट. त्यातून जे यवदशिष्ट, त्या मुरलीनी जी तुझी अधर सुद्धा प्राशन केली, तुझं अधरामृत प्राशन केलं, त्यातून जे थोडंफार शिल्लक राहिलं ना, ते आम्हाला मिळतंय. अवशिष्ट. अवशिष्ट म्हणजे उरलेलं. हे उष्ट आम्ही घेतो, ठीक आहे, आम्हाला उष्ट का असे ना, आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत. भुंक्ते स्वयं यवदशिष्ट रसम हृदिन्यो. आणि हृत्यत्वचो मुमचो तर वो यथार्या. आणि यथार्या हे जे वृक्ष आहेत, ज्या वृक्षापासून ही वेणू, ज्या वेणूच्या
वृक्षापासून ही वेणू तयार झाली, ते वृक्ष सुद्धा एखाद्या ऋषीप्रमाणे उभे आहेत या वृंदावनामध्ये. तू हे सगळं करतोयस. मत्त मयूर नृत्यम, त्या ठिकाणी वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे की मयूर नृत्य करतायत. तू नुसती वेणू वाजवली की काय काय होतं त्याने सांगितलंय. तुझी वेणू ऐकल्याबरोबर यमुनेचा प्रवाह थांबतोय. तुझी वेणू सुरू झाल्याबरोबर मयूर नृत्य करू लागतायत. प्रेक्षादी त्याप्रमाणे हरिण जागच्या जागी उभा राहतायत. आकर्ण वेणू रणतम कृष्णसारा, कृष्णसार नावाचे जे मृग आहेत, ज्याला आपण या काळवीट म्हणतो, हे कृष्णसार काळवीट, ते जागच्या जागी उभे राहतात. त्यांना गीत फार आवडत असतं म्हणे. तेव्हा हे तुझ्या शब्दाची, तुझ्या वेणूची क्षमताच अशी आहे, ताकद अशी आहे की सगळं जग या ठिकाणी स्तब्ध होऊन उभं राहतं. कृष्णम निरीक्षवनितोत्सव, ज्या ठिकाणी जणू काही काळची, या ठिकाणी सगळा काळच जणू काही हा स्तब्ध रूपाने उभा राहिलाय. जणू काही काळच सगळा स्तब्ध शांत उभा राहिलाय. श्रुत्वाच तत्पणित वेणू विचित्र गीतम, तुझी वेणू ऐकताना काळ सुद्धा थांबतो. यमुनेचा प्रवाह थांबतो. अहो काळ देखील थांबतो. देव्यो विमान गतया, आणि पहा आकाशामध्ये सगळ्या गोपिका म्हणू लागल्या. आकाशामध्ये पहा विमानांची गर्दी आहे. विमानामध्ये सगळ्या देवस्त्रिया बसलेल्या आहेत आणि या सगळ्या देवस्त्रिया तुझं गीत ऐकण्यासाठी, तुझं वेणुरव ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. तुझ्याकडे त्यांचं चित्त लागलेलं आहे आणि त्या इतक्या स्मरातुर झाल्यात, त्या इतक्या तुझ्याकडे आकृष्ट झाल्यात की त्यांना त्यांच्या पतीचं देखील भान नाही. अहो पतीचं जाऊ द्या, वस्त्राचं देखील भान नाही, इतक्या त्या बेभान झाल्यात. भ्रष्टप्रसून कबरा, त्यांच्या या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या वेणीमध्ये घातलेले जे फुलं आहेत ते सगळे खाली पडू लागलेत. त्याच्या गजऱ्यामधले सगळे फुलं खाली पडू लागलेत आणि त्यांच्या वस्त्राचं देखील त्यांना भान राहिले नाही. आता यापेक्षाही सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. गावश्च कृष्ण मुख निर्गत वेणुगीत, गावश्च, आणि हे कृष्णा, ज्या वेळेला ह्या गायी तुझं गीत ऐकतात, तुझी वेणू सुरू झाली, तुझी मुरली नाद सुरू झाला की सगळ्या गायी जागचे जागी उभ्या राहतात आणि उंच अशा प्रकारच्या कान करून, उंच कान करून, उचलुनी श्रवणे श्रवणामृता, वामन पंडितांनी यावर काव्य केलेलं आहे. उचलुनी श्रवणे श्रवणामृता, पशुपिती रस जीवन जो मृता. ह्या ज्या गायी आहेत त्या गायी उभ्या राहिल्यात आणि त्या तुझ्या मुरलीचा स्वर ऐकतायत. आता जर कान त्यांचे असे खाली असतील तर काय होईल, तो स्वर खाली पडल ना. म्हणून त्या उचलुनी श्रवणे श्रवणामृता. भागवतकार म्हणतात गावश्च कृष्ण मुख निर्गत वेणुगीत पीयूषमुत्तम विकर्ण पुटैष्पे बंत्या. भागवतकारांनी जे म्हटलंय तेच वामन पंडित मराठीमध्ये म्हणतात की या सगळ्या स्त्री गोपिका म्हणतात सगळ्या गायी उंच कान करून, का तर कानामध्ये भगवंताच्या त्या मुरली नादांचं स्वर कानात पडेल. मग कानातला कान जर खाली केले तर स्वर पडून जाईल. म्हणून त्या उभ्या कान करतात आणि ज्याप्रमाणे एखाद्या आपल्या कर्दळीची पानं असतात ती त्याचं द्रोण करावा त्याप्रमाणे त्यामध्ये सगळं हे वेणू स्वर, वेणूचे सगळे स्वर त्या कानामध्ये घेतात आणि ते आपण प्राशन करतात. सगळ्या गायी प्राशन करतात. ते म्हणतात उचलुनी श्रवणे श्रवणामृता. पशुपती, पशु सुद्धा पितात तुझा रस. पशुपिती जीवन जो मृता. हा पशु सुद्धा हा जो रस पितात, जो जीवन, ज्यांना खरं मृतांना सुद्धा जीवन देणारा हा रस आहे, मृतांना सुद्धा आनंद देणारा हा रस आहे. असा हा रस मातृस्तनीचे रस आननाते. आणि मग जेव्हा हे गायी हा रस पितात उंच श्रवण करून, उंच कान करून, मग हा रस त्यांच्या पोटात जातो. हा पोटातला रस कुठे जाईल, पोटातला रस दुधात जातो म्हणे. आणि दुधामध्ये जेव्हा हे वासरं जेव्हा गाईचं दूध पित असतात, गाईच्या आचळाला झटत असतात, त्यावेळेला
एकदम त्यांच्याही कानावर हा भगवंताच्या वेणू स्वर पडतो आणि ते जागच्या जागी थबकतात. त्यांचं पिणं देखील थांबतं आणि त्यांच्या ओठामधून त्यांच्या तोंडामधून हा रस सगळा दुधाच्या बरोबर बाहेर येतो. मातृस्तनाचे रस आननाते तो होय वेणुध्वन काननाते गळे गिळेना पयवा सुराते आश्चर्य वाटे गगनी सुराते. वामन पंडित म्हणतात मातृस्तनाचे हे दूध प्राशन करताना सगळे वासर जागच्या जागी थबकतात आणि गळे गिळेना ते दूध पिता पिता थांबतात. मग अर्ध दूध आतमध्ये गेलेलं असतं, अर्ध दूध बाहेर तोंडात असतं आणि त्या तोंडातल्या दुधामध्ये भगवंताचा वेणुध्वनी असतो. तो सगळा त्यांच्या पोटामध्ये आणि काही बाहेर पडतो. आश्चर्य वाटे गगनी सुराते. याप्रमाणे आकाशामधल्या देवांना सुद्धा याचं आश्चर्य वाटू लागतं असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात, हे देवा, नद्यस्तदा तदुपधार्य मुकुंद गीत. जेव्हा नदी ही यमुना तुझं गीत ऐकते तेव्हा तिच्यामध्ये अनेक भोवरे, अनेक गरगर गरगर फिरणारे भोवरे पाण्याचे, पण ती थांबते. थांबत प्रवाह यमुनेचा असं वर्णन केलेलं आहे. मावर्त लक्षित मनो भवभग्न वेगा. हा, आणि तिचा आवर्त, तिचा जो वेग आहे तो त्या ठिकाणी थांबतो आणि तुझं दर्शन घेण्यासाठी ही ती धडपड करते. तू उभा असतोस झाडाच्या तिथे आणि या नदीचा प्रवाह तुझ्या पायापर्यंत येतो. आता या ठिकाणी नवविधा भक्ती जी आहे ती सगळा निसर्ग कसा करतो ते सांगितलेलं आहे. सगळा निसर्ग नवविधा भक्ती करतो. आता श्रीकृष्णाच्या बाकीच्या लीला तर आपणाला माहीतच आहे, परंतु या राक्षसांना कसं ठार मारलं काय नाही, यापेक्षा भगवंताच्या या लीलेवर आपण अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे की भगवंताचं त्या ठिकाणी असणं, अस्तित्व लीला म्हणून किंवा लीला विशेष जे आहेत मुरली नादाच्या निमित्ताने ते त्यांनी कसे प्रगट केलेत. ते म्हणतात, दृष्ट्वा तपे व्रजपशून सहराम गोपैही. काय होतं, दुपार होते, दुपार झाल्यानंतर ऊन कडक वाटायला लागतं आणि या वेळेला दुपार होते, ऊन कडक वाटायला लागतं आणि या वेळेला असं वाटतं की अरे कृष्णाला ऊन लागायला लागले. कृष्णाला ऊन लागायला लागले म्हटल्याबरोबर निसर्गाला असं वाटतं की कृष्णावरती छत्र धरावं, कारण आता कृष्णाला जर ऊन लागलं तर कसं. म्हणून आकाशात आपोआप मेघ येतात आणि हे मेघ कृष्णावर छत्र धरतात. हा उन्हाची तीव्रता कमी होते. झणी उष्ण लागे सख्या केशवाते म्हणून त्वरे येऊन लेशवाते. मुकुंदावरी मेघ तो छत्र झाला करी स्वात्मदेही अर्पण श्री अजाला. या ठिकाणी आता ही दास्य भक्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या सख्य भक्ती, कीर्तन भक्ती, दास्य भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, हे ज्या सगळे भक्ती आहेत, जे प्रकार आहेत, ते या ठिकाणी सगळा निसर्ग कसा करतो याचं वर्णन फार सुंदर भागवतकरांनी आणि याचं विवरण वेणुसुधा नावाच्या काव्यात वामन पंडितांनी केलेलं आहे. ते म्हणतात की आकाशामध्ये मेघ दाटते, आकाशामध्ये मेघ येतो, ढग येतो आणि तो कृष्णावर छत्र धरतो. ती दास्यभक्ती त्यांनी केली. त्यानंतर वेणू भगवंताची वाजणं चालू आहे, यावेळेला तो वेणू ध्वनी ऐकतो म्हणजे श्रवण भक्ती होते. तो जो मेघ आहे तो श्रवण करतोय म्हणजे श्रवण भक्ती झाली. छत्र धरलं म्हणजे दास्य भक्ती झाली, श्रवण भक्ती झाली. आणि मग हळूहळू मेघाचा आवाज येतो. मंद मंद मनुगर्जती मेघम. मेघ हळूहळू गर्जना करतो. हळूहळू का करतो? नाही, कृष्णाच्या या मुरली नादामध्ये व्यत्यय येईल म्हणून हळूहळू करतो. पण गर्जना का करतो? अहो ती त्याची नामस्मरण भक्ती आहे. भगवंताचं जवळ तो नामस्मरणच करतो. आणि मग थोड्या वेळाने अचानक ते म्हणतात, हा छोटासा ढग हळूच खाली येतो, त्याचं पाऊस थोडा पडतो, रिमझिम रिमझिम पाऊस पडतो. ते म्हणतात श्रीकृष्णाला हा भिजवून टाकतो. याप्रमाणे तो भगवंताची अर्चन भक्ती करतो असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणतात आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला समर्पित करणे. तो मेघ येतो खाली आणि भगवंतावर आपली पूर्ण आपल्यामधलं जे पाणी आहे
ते भगवंतावर शिंपडून स्वतः समर्पित होतो. ही आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणजे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, दास्य भक्ती आणि आत्मसमर्पण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, सगळ्या भक्ती हा मेघ करतोय असं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. ते म्हणतात याप्रमाणे प्रत्येक जण श्रीकृष्णाची भक्ती करतोय. ही यमुना देखील भगवंताची भक्ती करते का? कशी? ते म्हणतात यमुनेचं पाणी भगवंताच्या पायाजवळ लाटेने येतं. ती लाट येते भगवंताच्या पायाजवळ. अरे, आणि आता यमुना म्हणते मला कृष्णाला फुलं व्हायचे. आता कशी फुलं वाहणार बरं? कृष्णाला फुलं व्हायचे तर आता आपल्याला स्त्री रूप धारण करावं लागेल. मग तोपर्यंत वेळ नाही. मग काय करा? तिच्या झाडाची जी फुलं त्या नदीमध्ये पडलेले असतात ती फुलं घेते ती आणि प्रवाह तिथपर्यंत येतो आणि भगवंताच्या चरणावर पुष्पार्पण होतो. ज्याप्रमाणे ती देखील भक्ती करते. आकाशातला मेघही भक्ती करतो. मेघध्वनी मुरल होऊन विशेष होता ते मागडे महद विक्रम की अहोतो शंका असी तरी उगा घनका असेना हे मंद गर्जत निमित्त असे दिसेना. ज्याप्रमाणे भगवंताच्या विविध आविष्काराचं भक्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेले आणि मृग, पशु, पक्षी हे सुद्धा भगवंताशी किती तल्लीन झाले. पक्षी सुद्धा भगवंताची ही वेणुगीत ऐकतायत आणि तद्दर्शन स्मरण रजुस्तृणशीतेन. भगवंत कृष्ण ज्या ज्या तृणांकुरावर पाय ठेवतात, कृष्णाचे चिमुकले पाय, नाजूक पाय ज्या तृणांकुरावर पडतात त्या पायांना गंध चंदन लावलेलं असतं. ते चंदनाचं स्पर्श किंवा चंदनाची खूण त्या गवतावर उमटते आणि ते गवत भिल्ल स्त्रिया घेतात आणि त्या आपल्या कपाळी लावतात आणि त्या आपला या ठिकाणी भगवंताच्या स्पर्शाचा आनंद उपभोगतात. आता या भिल्ल स्त्रियांना भगवंताचा स्पर्श कसा घडावा? पण भिल्लीने सुद्धा भगवंताचा स्पर्श प्रत्यक्ष जर घडत नसेल तर त्या गवताच्या पात्याला हात लावतात आणि आपल्या कपाळी देहाला ते गवत लावून घेतात. लिंपन ते नकुचे शेषू, सगळ्या अंगाला ते गवत फासून घेतात आणि त्या गवताच्या निमित्ताने कृष्णाला लावलेले जे चंदन आहे त्याचा स्पर्श त्यांना अंगाला प्राप्त होतो. त्याप्रमाणे हंताय त्रिरबला हरिदासवर्यो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदः. ज्याप्रमाणे अस्पंदनम गतिमताम पुलकस्तरुणाम. आता या ठिकाणी तर फारच उच्च भावना व्यक्त केली. अस्पंदनम गतिमताम पुलकस्तरुणाम. हे जे तरु आहेत, झाड आहेत, ते झाड दोन प्रकारच्या फळ त्यांना प्राप्त होतात. एक, झाडाला फळं येतात, ही त्यांची फळं येण्याची जी भावना आहे ती त्यांची आशा, त्यांची अपेक्षा किंवा त्यांना आपण म्हणतो ना आमची जी काम इच्छा आहे ती, त्या इच्छेच्या द्वारे ते फळ प्राप्त करतात. सकाम भक्ती ज्याला आपण म्हणतो, सकाम भक्ती. झाडं दोन प्रकारच्या भक्ती करतात, सकाम आणि निष्काम. तेव्हा सकाम भक्ती कोणती आहे? त्यांना फळं येतात, ही सकाम भक्ती आहे. आणि निष्काम भक्ती कोणती आहे? ते म्हणतात अस्पंदनम. जागच्या जागी त्या उभ्या राहतात, सगळे झाडं उभे राहतात, ते हलत नाहीत, डुलत नाहीत, काही नाहीत. का? पुलकस्तरुणाम. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि या कंपभाव त्यांना या ठिकाणी पुलकस्तरुणाम, कंपभाव, रोमांच भाव, अष्टसात्विक भाव या ठिकाणी जागृत होतात. हे झाडं सुद्धा ऋषी आहेत आणि हे अष्टसात्विक भाव या स्त्रियांच्या मध्ये सुद्धा जागृत झाले. ते म्हणतात ब्रजी चित्तकामी स्त्रियांची थरारी. या ठिकाणी वामन पंडितांनी म्हटलंय आणि भागवतकारांनी सुद्धा म्हटलंय की त्या सगळ्या गोपिकांचं अंतःकरण भगवंतानी व्यापून गेल्यामुळं त्या थरथर कापू लागल्या. त्या थरथर कापू लागल्या, त्यांचं शरीर थरथर कापू लागलं, कंपभाव निर्माण झाला, त्या स्तंभभाव निर्माण झाला, त्या जागच्या जागीच उभ्या राहिल्या. स्तंभभावामध्ये भक्त अक्रिय असतो, तो काहीच करत नाही, जागच्या जागी जिथं तिथं उभे राहिल्या, जे हातात वस्तू आहे ती तशीच आणि फक्त वेणू ऐकत राहिल्या. याप्रमाणे स्तंभ भाव आहे. त्यानंतर रोमांच भाव आहे, अंगावर रोमांच उभे राहिले. स्वेद भाव आहे, घाम आला, स्वरभंग झाला. त्यानंतर वैवर्ण्य, डोळ्यासमोर अनेक रंग दिसू लागले, कधी कृष्ण वर्ण आहे, कधी लाल वर्ण आहे,
त्यानंतर अश्रुपात सुरू झाला आणि डोळ्यामधून घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले. कृष्णा, अरे तुझ्या वेणूंनी आमचे अष्टसात्विक भाव जागृत केले. तुझ्या वेणूंनी आम्हाला या ठिकाणी आमच्या सर्व भावना संपून टाकल्या आणि केवळ तुझीच भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. अश्रुपात आणि प्रलय, मूर्छा, काही काही तर मूर्छित येऊन पडल्या स्त्रिया. ज्याप्रमाणे भागवतकार म्हणतात की अष्टसात्विक भावाने त्या स्त्रिया सुद्धा अस्पंदनम गतिमताम त्या जागच्या जागी उभ्या राहिल्या, मूर्छित राहून पडल्या. ज्याप्रमाणे पशुपक्षी हे तल्लीन झाले तसे झाडं देखील, नदी देखील स्थिर झाली आणि अचल वृक्षांच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिले. याप्रमाणे ह्या वेणूचा प्रभाव तुला काय सांगावा. हे वेणू म्हणजे काय सामान्य नव्हे. ही वेणू, भगवंताची वेणू म्हणजे प्रत्यक्ष मुरली, महादेवाचं स्वरूप असल्यामुळं सगळ्या मोहिनी घातली महादेवाच्या मोहिनी मुरलीनं भगवंतानी. आणि एवं विधा भगवतो या वृंदावनचारिणः वर्णयंतो मिथो गोप्य क्रीडास्तन्मयतां ययुः. क्रीडास्तन्मयतां ययुः, तन्मयता. या ठिकाणी भगवंताच्या लीलेने सगळं वृंदावन तन्मय झालं. त्यांना एवढंच सांगायचंय, तन्मयता. फक्त बाकी काही नको. भक्ती म्हणजे काहीच नाहीये. भक्ती म्हणजे तन्मयता. भक्ती म्हणजे पूजा पाठाचा खटाटोप नाही. भक्ती म्हणजे घंटा वाजवणं नाही. भक्ती म्हणजे टाळ्या वाजवणं नाही. भक्ती म्हणजे उड्या मारणं नाही. भक्ती म्हणजे तन्मयता. भगवंताशी तन्मय झालेली अवस्था म्हणजे भक्ती. आणि म्हणून वर्णयंतो मिथो गोप्य क्रीडास्तन्मयता ययुः, हा जो सात्विक भाव आहे तो सगळ्या स्त्रियांचा, या सगळ्या गोपिकांचा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्या निसर्गाच्या निमित्ताने ही नवविधा भक्ती या ठिकाणी सादर केलेली आहे. खरोखर अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते फक्त भागवतकाराचंच असू शकतं, भागवतकारच करू शकतात. त्याप्रमाणे कृष्ण हा सावळा आहे, तसा मेघही सावळा आहे. दोघांमध्ये पुन्हा साम्य आहे. कृष्ण आणि मेघ यांच्यामध्ये साम्य आहे, कारण दोघे सावळे आहेत. आणि कृष्ण जगाचं जीवन आहे, तर मेघ हे देखील जीवनच आहे. जीवन म्हणजे पाणी, मेघामध्ये पाणीच आहे. तेव्हा दोघांमध्ये साम्य आहे, म्हणून कृष्णरूप तो झाला. अशा पद्धतीने या वेणू गीताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये भगवंत हे आणखी लीला कसे करतील आणि वस्त्रहरणाची लीला कशी करतील या संबंधीचं विवेचन करू आणि उद्याच्या चिंतनामध्ये ते करू. कुंडली गवर्दे हर विठ्ठल सीताकांत